नमस्कार लाडक्या बहिणींनो. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी खूपच आनंदाची आहे. कारण आता लाडकी बहीण योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. होय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे. सरकार आता लाडकी बहीण योजना इतर सरकारी योजनांशी जोडणार आहे, ज्यामुळे महिलांना कोणतीही हमी किंवा जामीन न देता व्यवसायासाठी कर्ज मिळू शकणार आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे महिलांना दरमहा मिळणारी लाडकी बहीण योजनेची आर्थिक मदतच या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे महिलांना स्वतःचा छोटा उद्योग, दुकान किंवा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी मिळणार आहे. तसेच उमेद उपक्रमातून उमेद मॉल उभारले जाणार असून महिलांनी बनवलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठही मिळणार आहे. म्हणजेच आता लाडकी बहीण योजना फक्त पैसे देणारी योजना नाही, तर महिलांना उद्योजक बनवणारी मोठी संधी ठरणार आहे. पुढे या योजनेत किती कर्ज मिळणार, कुणाला मिळणार आणि अर्ज कसा करायचा हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आता इतर सरकारी योजनांची जोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिलांना फक्त आर्थिक मदत मिळणार नाही, तर त्या स्वतःचा व्यवसाय, छोटा उद्योग किंवा शॉप सुरू करू शकणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महिलांना व्यवसायासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जासाठी कोणताही जामीन किंवा हमी द्यावी लागणार नाही. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जे पैसे मिळतात तेच पैसे या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जाणार आहेत. म्हणजे महिलांना कर्जाचा भार जाणवणार नाही आणि त्या सहजपणे व्यवसाय सुरू करू शकतील. या संपूर्ण योजनेची अंमलबजावणी उमेद उपक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. राज्यात उमेद मॉल सुरू केले जाणार आहेत, जिथे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठ मिळणार आहे. यामुळे महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप आणि छोटे उद्योग मोठ्या कंपन्यांची स्पर्धा करू शकतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. सरकारी कर्ज योजनांमध्ये साधारणपणे परतफेडीचे प्रमाण 50% असते, पण महिलांना दिलेल्या कर्जामध्ये परतफेडीचे प्रमाण 99% जास्त आहे. म्हणून महिलांकडे आर्थिक व्यवस्थापन करण्याची मोठी क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले. तर लाडक्या बहिणींनो, आता फक्त घरखर्चासाठी पैसे नाहीत, तर स्वतःचा उद्योग उभा करण्याची ही मोठी संधी आहे. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला आणि तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या संघर्ष योद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाडकी बहीण योजना आता फक्त पैसे